हॅलो फ्रेंड्स, डाळी न भिजवता तयार केलेलं पारंपरिक चवीला अतिशय खमंग आणि भरपूर प्रोटीन असलेलं मिक्स डाळीचे सांडगे बनवण्यासाठी आपण घेतोय 1 वाटी मुगाची डाळ, पाऊण वाटी मटकीची डाळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, 2 चमचे उडीद डाळ. आता ह्या डाळी सुती कापडाने पुसून घ्यायच्या. यानंतर कढई गरम करून या चारही डाळी मध्यम आचेवरती फक्त 3 ते 4 मिनिटं हलक्या गरम करायच्या. डाळींचा रंग बदलणार नाही याची काळजी घ्यायची. डाळी पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात लसूण आणि जिरे टाकायचे. मिश्रण जाडसर भरड वाटायचे, एकदम बारीक पीठ करायचं नाही. एका बाजूला पातेल्यात कोमट पाणी करून घेऊया. आता पीठ मळण्यासाठी ताटामध्ये वाटलेले पीठ घेऊन त्यात ओवा, लाल तिखट, हळद, मीठ आणि हिंग टाकायचं. नंतर थोडं थोडं कोमट पाणी घालून पिठाचा एक घट्ट गोळा मळून 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं, जेणेकरून डाळीचे कण छान फुगतील. आता एका ताटामध्ये हाताच्या मदतीने छोटे छोटे सांडगे तोडून घेऊ. हे सांडगे कडक उन्हात 1 ते 2 दिवसात चांगले वाळतात. जर ऊन नसेल तर घरातील पंख्याखाली वाळवू शकता. सांडगे वाळल्यावर हवाबंद डब्यात वर्षभर साठवू शकता. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.